न्यू एक्सप्रेस न्यूज 24 ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल। देश हातात असणारे महाराष्ट्राच्या हिताचं भाष्य करत नाहीत तर सत्तेचा गैरवापर करताना दिसत आहेत। लोकशाही संपवू पाहत आहेत, त्यामुळे लोकशाही टिकवण्यासाठी आपली शक्ती पणाला लावूया असं आवाहन राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी केलं। केंद्र सरकारमधील काहींचा पूर्वीपासून महाराष्ट्राबद्दल आकस दिसून येतो, मात्र महाराष्ट्र आमची अस्मिता असून गद्दारांना या महाराष्ट्रातच गाडल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असा इशारा उभाटा शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला। इचलकरंजी इथं झालेल्या सभेत ते बोलत होते। इचलकरंजी इथं महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचारार्थ विजय संकल्प सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी आमदार मानसिंग नाईक, माजी आमदार अशोक जांभळे, उल्हास पाटील, रावजी वावळे, शशांक बावस्कर, प्रताप होगाडे, सयाजी चव्हाण, विनय महाजन यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांना विजयी करण्याचं आवाहन केलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक खासदार निवडून आला की आंदोलन करतो आणि दुसऱ्या खासदारानं तर काहीच केलं नसल्यानं जनता नाराज आहे। राज्यातील जनताही नाराज असल्यानं महाविकास आघाडीची सत्ता येणार आणि 6 महिन्यात सर्वजण मिळून प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार असा विश्वास व्यक्त करत सत्यजित पाटील यांना मतदान करण्याचं आवाहन केलं। सत्यजित पाटील यांनी आपलं राजकारण संपलं तरी चालेल, पण नेत्याला सोडायचं नाही आणि गद्दारी करायची नाही। जनतेनं दिलेली खुर्ची जनतेच्या विकासासाठी वापरायची आणि काम करत राहायचं या तत्वाचा मी आहे। त्यामुळे जनतेचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी संधी देण्याचं आवाहन केलं। शरद पवार यांनी इचलकरंजीच्या उद्योग व्यवसायावर अर्थकारण अवलंबून आहे, मात्र या शहराच्या उद्योगाच्या प्रश्नाकडे सरकार ढुंकूनही बघत नाही। त्याचा परिणाम सर्वांवर होताना दिसत आहे। राज्यातील सर्वच प्रश्नांकडे सरकारचं दुर्लक्ष आहे। अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदी सातत्यानं महाराष्ट्राचा दौरा करत आहेत, मात्र ते महाराष्ट्राच्या हितासाठी काय करणार, सत्तेचा वापर महाराष्ट्राच्या भल्यासाठी कसा करणार याबाबत भाष्य करत नसल्याचा आरोप त्यांनी केला। महाराष्ट्राचा दौरा करीत असताना महाराष्ट्राच्या हितासाठी मी काय करणार, सत्तेचा वापर महाराष्ट्राच्या भल्यासाठी कसा करणार या गोष्टीचे कधी भाष्य करत नाही। त्यांचं जे भाष्य असतं एक तर उद्धव ठाकरेंच्यावर असतं किंवा शरद पवारांच्यावर असतं। या दोघांच्या पैकी कुणावरही टीका टिप्पणी केली नाही तर कदाचित देशाच्या प्रधानमंत्रीला झोप येत नसेल। आम्ही पाहिजे ती किंमत देऊ, पण या देशामध्ये हुकुमशाही येऊन द्यायची नाही आणि त्यासाठीच आपण सगळेजण सामुदायिकपणानं आपली शक्ती पणाला लावू। मोदी हळूहळू हुकुमशाहीकडे जात असून जनतेला लोकशाहीने दिलेले अधिकार हिरावून घेताना दिसत आहेत। त्यामुळे हुकुमशाहीला विरोध करत लोकशाही टिकवण्यासाठी आपली सर्व ताकद पणाला लावूया आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी करूया असं आवाहन केलं। उद्धव ठाकरे यांनी आमदारांना फोडून तोडफोडीचं राजकारण करत राज्यात सत्ता आणणाऱ्यांनी खासदार फोडून डबल गद्दारी केली आहे। महाराष्ट्र आमची अस्मिता आहे, त्यामुळे तोडफोडीचं राजकारण करून सत्ता मिळवणाऱ्यांना या लुटारूंचा सुपडा साफ केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशाराही त्यांनी दिला। आम्ही महाराष्ट्राचं लुटलं जाणारं वैभव हे तर थांबवूच, पण लुटलेलं वैभव आम्ही परत महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहणार नाही। आपलाच चेहरा वापरून महाराष्ट्राला मुळापासून हे कसं नासून टाकतायत, महाराष्ट्राची संपूर्ण तंगडतोड करतायत, लुळापांगळा करतायत। आता या महाराष्ट्राला लुळापांगळं करणाऱ्या आणि ओरबाडणाऱ्या हुकुमशाहीला यापुढे एक सुद्धा मत मिळता कामा नये। मी आमच्या या अस्मितेशी, आमच्या या अभिमानाशी खेळ करू नका। ही मशाल नुसती निशाणी नाही आहे, तो धगधगता अग्नी आहे आणि त्याला हात लावायला जाल तर जो हात लावेल तो जळून भस्म होईल। या देशासाठी, या देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, म्हणजे तुमच्या पुढच्या पिढ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आता जी हातामध्ये मशाल घेतलेली आहे ती मशाल सोडू नका। शिवसेना हा पक्ष काढून घेतला, चिन्ह घेतलं, मात्र जनता आमच्या सोबत आहे। गुजरात आमचा शत्रू नाही, महाराष्ट्र आणि गुजरात ही आपलाच, मात्र महाराष्ट्राच्या तोंडचा घास कोण पळवून नेत असेल तर ते होऊ देणार नाही। महाराष्ट्र आणि संविधान याबाबत आकस असणाऱ्यांना एकही मत देऊ नका असं आवाहनही त्यांनी केलं। व्ही पाटील, सुजित मिंचेकर,
गणपतराव पाटील, संजय कांबळे, मदन कारंडे, सागर चाळके, राहुल खंजिरे, संभाजी नाईक, संजय चौगुले, वैभव उगळे, भरमा कांबळेसह महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.